लोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी प्रकरण उघड. 2 आरोपी अटक. पिस्तूल, मोबाईल व स्विफ्ट कार जप्त. अहिल्यानगर दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी लोणी येथे अजय ज्वेलर्स या सराफ दुकानात अग्निशस्त्राचा धाक दाखवत करण्यात आलेल्या जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणत अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई केली आहे. 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून पिस्तूल, जिवंत काडतुसे, 5 मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण 7,81,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 2 आरोपी अद्याप फरार आहेत. घटना कशी घडली? दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:20 सुमारास लोणी येथील अजय ज्वेलर्समध्ये फिर्यादी असताना त्यांच्या ओळखीचे असलेले बबन घावटे व त्यांचे 3 साथीदार मारुती स्विफ्ट कारमधून दुकानात आले. फिर्यादींच्या मयत चुलत भावाचा बदला घेण्यासाठी पैसे द्यावेत अशी मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपींनी पिस्तुलासारखे हत्यार दाखवून संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर दुकानातील काचेच्या ट्रेमधील 5 सोन्याचे नेकलेस हिसकावून नेले. झटापटीत फिर्यादी जखमी झाला असून मोबाईल फोनही लुटवण्यात आले. या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 612/2025 BNS कलम 309-6-35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक तयार. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांनी या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कवाडी यांना दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, अनंत सालगुडे आणि पथकातील पोलीस अंमलदारांसह एकूण 2 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या आधारे सापळा तयार करून घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दिवस रात्र शोध मोहीम सुरू असताना पथकाला माहिती मिळाली की आरोपी बेलवंडी फाटा श्रीगोंदा मार्गावर स्विफ्ट कारने जाणार आहे. दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री बेलवंडी फाट्यावर सापळा लावण्यात आला. काही वेळात संशयित ग्रे रंगाच्या कार MH16 DS0516 दिसताच पथकाने गाडी थांबवली आणि 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.